ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपल्यासोबत शिवसंग्राम पक्षाचे नेते आहेत विनायक मेटे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही? काल छत्रपती संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना मुख्यमंत्र्यांसमोर भूमिका मांडली की आम्हाला जे 10% आरक्षण आहे ते आम्हाला आरक्षण नको, ईडब्ल्यूएसचं आरक्षण आम्हाला नको आहे। नेमकं काय सध्या गोंधळ पाहायला मिळतोय का? कारण तुम्ही एकीकडे म्हणताय की हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळालं पाहिजे, दुसरीकडे समाजातील इतर काही नेते म्हणतायत की आम्हाला ते आरक्षण नको। नेमकं काय काय म्हणणं आहे? नाही, माझं स्पष्टपणे या संदर्भात मत आहे की माझ्याकडे आता GR आहे। हा GR तुम्ही जर बघितला, हा 28 जुलैचा 2020चा GR, या आर्थिकदृष्ट्या दुर्बलच्या प्रमाणाचा लाभ मिळेल। याच्यामध्ये स्पष्ट काय म्हटलं आहे की राज्यामध्ये मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास ESBच्या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाच्या 10% आरक्षण लाभ राज्यातील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थेतील प्रवेशाच्या जागा यामध्ये घेता येणार नाही। हे 28 तारखेच्या GR प्रमाणे मराठा समाजाला याच्यातून वगळलेलं आहे। आता माझं स्पष्टपणे मत आहे की हे केव्हा केलं होतं, तर आपल्याला SC-BCचं रिझर्वेशन आपल्याला मिळालं त्यामुळे केलं। आता त्याच्यावर आपल्याला सुप्रीम कोर्टामुळे स्थगिती आली, त्यामुळे आता आपल्याला आरक्षण कोणत्याही प्रकारचं नाही। मग EWSचं आर्थिकदृष्ट्या दुर्बलाचं कसं आहे की ज्यांना कोणतंही आरक्षण नाही असे जे ओपनमधले आहेत, खुल्या प्रवर्गातले, त्यांच्यासाठी हे 10% आहे। मग आता त्याच्यामध्ये आज आपण 100% जातोय। त्यामुळे आज जर आपण ते आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही असं जर म्हणालो, तर त्या 10%च्या प्रमाणे ज्या जागा आपल्या वाट्याला आपल्या मुलांच्या बुद्धीप्रमाणे, कर्तृत्वाप्रमाणे, मेहनतीप्रमाणे मिळतील, त्या सगळ्याला आपल्या मुलामुलींना मुकावा लागेल। आज 11 तारखेला जी MPSCची एक्झाम होणार आहे, त्या MPSCच्या एक्झाममध्ये ज्यांनी SC-BC मधून प्रवेश घेतलेला आहे, अर्ज केले, त्यांना आज आता सगळे ओपनमधून ते जाणार। मग तिथं वयाचा परिणाम होणार किंवा अन्य सगळे अडचणी येणार। मग ते जर SC-BCचं मधून जे EWS मध्ये आपण काही गेलो, तर काही ना काहीतरी लाभ आपल्या मुलामुलींना त्याच्यामध्ये रिझर्वेशनचा 100% मिळू शकतात। आपले मुलं मुली अधिकारी होऊ शकतात। हे तिथंच नाही, MPSC हे सगळ्याच क्षेत्रामधल्या नोकर भरतीत होऊ शकतं आणि प्लस ओपनमध्ये तुम्हाला अजून संधी मिळू शकते। पण हे आपल्याला नको म्हणल्यामुळं समाजाच्या अनेक मुलामुलींचं नुकसान होणार आहे। मला काल रात्रीपासून खूप शेकडो मुलामुलींचे फोन आलेले की साहेब तुम्ही थांबवा आणि सरकारला हे आरक्षण आपल्याला जोपर्यंत आपला हक्काचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळू द्या। आता तुम्ही या सर्व संदर्भामध्ये तुमचे जे 2 वेगळे गट आपल्याला समोर सरळ सरळ दिसत आहेत, यांच्याशी बातचीत करणार आहात का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना तर काल जाहीर केले की आम्ही लवकरच हा जो अध्यादेश आहे तो रद्द करू, तर त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही बातचीत करणार आहात का? त्यांना काही विनंती करणार आहात का? मी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाणजी यांना स्वतः अगोदर याचे 2-3 वेळेस पत्र दिलेले आहेत। सर्वपक्षीय बैठकीमध्ये सुद्धा यांचं पत्र दिलेलं आहे। एवढंच नाही तर उद्या म्हणजे आज सुद्धा मी पत्र तयार केलेले, या तिघांनाही पत्र देणार आहे। भेटीची सुद्धा विनंती करणार आहे, झालं तर ठीक, नाही तर पत्राच्या द्वारे त्यांना विनंती करणार आहे। आणि 3 तारखेला जी मी पुण्यामध्ये सर्व लोकांनी, विचारवंतांनी, चळवळीतल्या लोकांनी एकत्र यावं आणि जी अशी मतमतांतर होत चाललेले आहेत ते न होता समाजाच्या हिताचं, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं, टेक्निकल टिकणारं आणि समाजाच्या दूरगामी उपयोगाचं असे मुद्दे आणि असे विषय एकच असावेत, या दृष्टीनं मी प्रयत्न 3 तारखेला पुणे येथे करणार आहे। तिथं सर्वांनाच मी निमंत्रण दिलेलं आहे, काही लोक राहिलेले त्यांनाही मी निमंत्रण देत आहे। पण आपल्या मागण्या किमान एक असाव्यात, एक भूमिका मागण्याबद्दल तरी असावी, या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचा, ते मांडत असतात। त्या दृष्टीनं त्याच अधिकारानं कालही त्यांनी मागणी केली, ती त्यांच्या विचारानं किंवा त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी ती केली असेल। पण माझं मात्र ठामपणे मत आहे की EWSच्या आरक्षणाचा लाभ हा मराठा समाजाला मिळाला पाहिजे, या मताचा मी ठाम आहे।
या संदर्भामध्ये आता तुम्ही दोन्ही राज्यांना परवा जे तुम्ही परिषद आयोजित केली आहे त्याला निमंत्रण देणार आहात का? कारण की एक राज्य म्हणतायत की हे पूर्णपणे आरक्षणच काढून टाकलं पाहिजे, तर दुसरे राज्य म्हणतायत की 10% आरक्षण आम्हाला नकोय. कुठेतरी हे सगळा गोंधळ आता सध्या परिस्थिती ही पाहायला मिळते सगळ्या मराठा समाजामध्ये. सर्व मराठा तरुणांना देखील कळत नाही नेमकं काय करावं. तुम्ही या संदर्भामध्ये काय पाऊल उचलणार आहात का? नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे की समाजाच्या भवितव्याचा हा विषय आहे. हा माझा की तुमचा आणि हा विषय नाही, आणि अहमपणाचा विषय नाही, मानसन्मानाचा नाही आहे, किंवा मी मोठा की तू मोठा की हे छोटा का, तो सुद्धा इथं विषय मी कधी मानला नाही. गेली 35 वर्षामध्ये तो विषय मी कधी येऊ दिला नाही. म्हणून मी साताऱ्याला जाऊन उदयनराजे महाराजांना भेटलो, त्याचबरोबर शिवेंद्रराजेंना सुद्धा भेटलो. उद्या आणखीन मी कोल्हापूरच्या राजांना सुद्धा मी निमंत्रण देईल आणि देणार पण आहे. मी त्यांनाच नाही, आज सकाळी मी वीरेंद्र पवारांना पण बोललो. मी अनेक लोकाला या चळवळीमधल्या, मी सदानंद मोरे साहेबांना जाऊन विनंती केली आहे, अनेक लोकाला विनंती करतोय, जे राज्य मागासवर्गीय आयोगावर लोकांनी ज्यांनी काम केले प्रत्यक्ष त्यांना बोलतोय, जे सुप्रीम कोर्टामध्ये जे केस लढवत आहेत त्यांना मी निमंत्रित करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणून, जे तज्ज्ञ लोक आहेत आणि चळवळीतले लोक आहेत, अशांना एकत्र आणून एक विचार, एक मुद्दा, एक भूमिका, एक मागण्या या कशा असावेत समाजाच्या फायद्या, ही करायचा माझा प्रयत्न आहे. आणि ते करण्याकरता शासनाकडे कसा पाठपुरावा करायचा, कशा पद्धतीनं पुढं जायचं, याचंही त्या ठिकाणी नियोजन व्हावं, एवढा माफक उद्देश आहे. शेवटचा प्रश्न, मागील काही दिवसांपासून 11वी प्रवेश असेल, यासोबतच अनेक ठिकाणी जे नोकरदार म्हणून जॉईन होणार होते त्यांच्या भरत्या अडकलेल्या आहेत. मेगा भरतीचा विषय आहे. मेगा भरतीत आता काही तरुणांचं असं म्हणणं आहे, काही नेत्यांचं, की मेगा भरती होऊन देणार नाहीये. ह्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे आणि ह्या 11वी प्रवेशासंदर्भामध्ये आता तुम्ही काय भूमिका घेताय? मेगा भरतीच्या बद्दल जे अनेक लोकांनी मेगा भरती करू नये अशी इच्छा व्यक्त केली होती, पण काल माननीय मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण साहेबांच्याकडे केली, जी मला माहिती झाली त्या काही लोकांनी, समन्वयकांनी त्याच्यामध्ये गेलेलं, की मेगा भरतीच्या बद्दल काल तिथं काही चर्चा झालेली नाही. खरं तर चर्चा करणं आवश्यक होतं, पण झाली नाही. असो, परंतु माझं स्पष्टपणे मत आहे, मेगा भरतीच्या बद्दल काही सरकार अवाक्षर काढत नाही. दुसरं, आता MPSCची एक्झाम आहे, त्यांनी काय त्या मुलांनी करायचं, कोणत्या कॅटेगरीतून जायचं, त्याच्याबद्दल काही बोलत नाही. ही माझ्याकडं MMRDची ऑर्डर आहे. याच्यामध्ये नोव्हेंबर मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये एक्झाम झाल्यात. त्याच्यामध्ये सगळी लिस्ट प्रक्रिया करून मार्चच्या 15 तारखेपर्यंत लिस्ट डिक्लेअर केली. प्रशिक्षणाला काही लोक आहे, त्याच्यामध्ये SCBC मधले 1100 मुलं मुली त्याच्यात सिलेक्ट झाली. त्याच्यातले करोनाचं लॉकडाऊन झाल्याच्यामुळं काही फक्त 5-6 लोकच जॉईन झाले आणि जवळपास 1100च्या जवळपास लोकांना त्यांना सांगितलं की करोनाचं लॉकडाऊन संपलं की लगेच जॉईन झालं. आताही स्थगिती आली. आता MMRD म्हणते की आम्ही आता तुम्हाला घेणार नाही. मग जे जॉईन झाले 5-6 लोक ते तरुण गेले, आणि जे जॉईन नाही झाले आणि त्यांनीच सांगितलं करोनाच्यामुळे आम्ही करत नाही, मग आता ते तसेच उघड्यावर आहे. त्यांना आई नाही, बाप नाही, कोणीच नाही, मालकच नाही. तेच BMC मध्ये झालं, तेच कमान कौशल्यामध्ये झालं, तेच तलाट्यांचं. तलाट्यांच्याबद्दल सुद्धा शासनाचा GR आहे माझ्याकडे, ग्रामसेवकाचा आहे. अनेक ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न हजारो मुलामुलींचा आहे. शासन एक अवाक्षर काढायला तयार नाही. तर या संदर्भात सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्याला परवाच्या बैठकीमध्ये एकूण त्याच्यामध्ये कायदेशीर सल्ला घेऊन काय करता येईल हे सांगायचं काम मुख्यमंत्र्याला करू. आणि ते नाही जर केलं तर मग कशा पद्धतीनं ते करून घ्यायचं त्याचीही तयारी आमची सुरू आहे. आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीनं अनेक भरत्या रखडलेल्या आहेत, अनेक प्रवेश 11वी प्रवेश प्रामुख्यानं रखडलेले आहेत. याबद्दल सरकारनं अजूनही अवाक्षर काढलेलं नाहीये आणि त्यामुळेच आता लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, अन्यथा आम्ही दुसरा पर्याय निवडू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया विनायक मेटेंना दिली आहे. कॅमेरामन मनोज जयस्वाल, निलेश बुदावली, ABP माझा, मुंबई.